इन्स्टापूर नावाचं एक गाव होतं, जिथे जॉली नावाचा एक माणूस आपल्या आई-बाबांबरोबर राहायचा. जॉली बरोबर त्याचे 2 मित्र फिरायचे, सम्राट आणि जिग्नेश. एक दिवस असंच ती लोक बाहेर मिळतात. अरे जिग्नेश आणि जॉली, तुला माहिती आहे जॉब लागलाय आणि ते सुद्धा शहरातल्या एका मोठ्या कंपनीमध्ये. आता मी खूप पैसे कमवणार. काय बोलत आहेस? माझा सुद्धा शहरामध्ये एक जॉब लागलाय नवीन कंपनीत. तू सांग जॉली, तुझं कसं चालू आहे? तुम्हा दोघांना तर माहिती आहे मी मध्येच माझा अभ्यास सोडून दिला होता. त्याच्याचमुळे आत्तापर्यंत मला काही नवीन नोकरी नाही मिळाली आहे. काही गोष्ट नाही जॉली, सगळे काय घारीप्रमाणे उडत नसतात. काही लोक कोंबडीसारखे पण असतात. पंख तर आहेत पण ते जमिनीवरतीच फडफड करत असतात. जिग्नेश जिग्नेश तुला असं कुठल्या लाचार माणसाची चेष्टा नाही करायला पाहिजे. त्याची आई गावामध्ये चहा विकते, त्याच्यामुळे त्यांचं काम चालून जातं. जॉली, तू याच्या गोष्टीचं वाईट नको वाटून घेऊ. त्या दोघांचं बोलणं ऐकून जॉली नाराज होतो आणि तिथून निघून जातो आणि घरी येतो. घरी त्याची आई त्याला बोलते. सम्राट आणि जिग्नेशची आई सांगत होती की त्या दोघांची नवीन नोकरी लागली आहे आणि तू इतका हताश होऊन बाहेरून काय येत आहेस? काही नाही आई, माझ्या दोन्ही मित्रांना शहरामध्ये नवीन नोकरी लागली आहे, पण मला अजून कुठेच काही काम नाही लागले अजून. अरे बाळा, मी आहे ना. आई, तू ठीक तर आहेस ना? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खूप मन लावून चहा विक. जॉलीची आई खोकत खोकत बेशुद्ध होते. जॉली गावाच्या डॉक्टराला घरी बोलवतो आणि ती जॉलीच्या आईचा इलाज करते. जॉली डॉक्टरकडून आपल्या आईच्या तब्येतीबद्दल विचारतो. काय झालं माझ्या आईला? तुझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब झाली आहे. तिला काम करायला अजिबात लावू नकोस आणि जी औषधं मी ह्या कागदावर लिहिलेली आहेत त्यांना दररोज आपल्या आईला खाडवत राहा. डॉक्टर तिथून निघून जाते. जी औषधं डॉक्टर पर्चीवर लिहून जाते ते सगळं काही शहराची औषधं होती. हे औषधं तर खूपच महाग आहेत आणि माझ्याकडे तर पैसे पण नाहीयेत. आता मला काही ना काहीतरी करावंच लागेल. जॉली आपल्या आईच्या चहाच्या स्टॉलवर जातो आणि चहा विकायला लागतो. चहा चहा, गरमागरम चहा घ्या. जेव्हा जॉली चहा विकत होता तेव्हा तिथे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश जात होते आणि त्याला बोलतात. अरे दादा, हे काय? हा तर चहा विकायला लागला. काही लाज वगैरे नाही वाटत आहे का? थोडा अभ्यास जर केला असतास तर एक चांगली नोकरी मिळाली असती तुला. जॉली रागात जिग्नेशला उत्तर देतो. काय अर्थ आहे तुमचा मेहनतीशी? चहावाले काय मेहनत नाही करत का? माझी आई आजारी, पण तरी सुद्धा मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो का? नाही आलो ना? अरे चिडत का आहेस? बस आम्ही हे सांगायला आलो होतो की आम्ही दोघं शहरामध्ये चाललोय. ठीक आहे जॉली, आम्ही चाललो. तू तुझा चहा विकत बैस. दोन एकदा पुन्हा जॉलीची मस्करी करून तिथून निघून जातात. जॉलीची चहा विकून काहीच कमाई होत नव्हती आणि त्याच्याकडे थोडे पण पैसे नव्हते की तो त्या औषधांना विकत घेऊ. जॉली उदास होतो. तेव्हा त्याच्या दुकानामध्ये एक म्हातारा माणूस येतो, जो गळ्यामध्ये सोन्याचा हार आणि काळा चष्मा घालून येतो. अरे बेटा, काय झालं? एवढा परेशान का आहेस? खुश राहा, हस, ह्या क्षणाला जगायला शिक. आणि मला चहा पाच, पण माझ्याकडे पैसे नाहीयेत. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला चहा देतो. म्हातारा माणूस जॉलीला बोलतो. बाळा, मला असं वाटतंय की तुझ्यासोबत काहीतरी घटना घडत आहे, त्यामुळेच तुझ्या डोक्यावरती चिंता दिसून येत आहे. चला तर सगळं सांग मला, काय गोष्ट झाली आहे. मी तुझी मदत करेल. तुम्ही माझी मदत करताल? हो हो, का नाही. आधी हे तरी सांग की काय झालंय तर नक्की. जॉली त्या म्हाताऱ्या माणसाला सगळं काही सांगतो. म्हातारा माणूस त्याचं ऐकतो आणि त्याला बोलतो. तू चिंता नको करूस, मी तुझी मदत करेल. तुझ्या आईला काय नाही होणार. मी माझ्या मित्राला आत्ता बोलवतो. म्हातारा दोन्ही हात जोडतो आणि मंत्र वाचतो. असला विस्तला माझी मैत्रीण गाय जिथे कुठे असेल ती लवकर इथे यायला पाहिजे. तेव्हा तिथे अचानक एक गाय येते. हे सगळं बघून
जॉली आश्चर्यचकित होतो. म्हातारा माणूस गायला बोलतो, तू आतापासून या जॉली सोबत राहशील आणि हिची मदत करत राहशील. समजली माझी सगळी गोष्ट? ठीक आहे. काय? ही गाय इथे कशी आली आणि ही बोलत कशी आहे? गाईज, हे बघा, माझ्या जायचा वेळ झाला आहे. ह्या गाईच्या दुधाने आपला चहा बनवत जा आणि हे लक्षात ठेव की हे गाईचं दूध कुठल्या रबडीपेक्षा कमी नाहीये. आणि जरा स्वतःचे कपडे घालण्याचा पद्धत सुद्धा बदलून टाक. थोडं नवीन प्रकारचे कपडे घाल. चल, आता मी चाललोय. तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. जॉली त्या गाईला आपल्या घरी घेऊन जातो आणि दुसरा दिवस तिचं दूध काढून आपल्या दुकानामध्ये येऊन चहा विकायला लागतो. तेव्हा तो बघतो की हे दूध दूध नाही पण रबडी आहे. जॉली कपडे पण वेगळे घालतो आणि आपल्या दुकानावर लिहितो, जॉली की रबडी चाय. रबडी चहा घ्या, रबडी चहा घ्या. असा चहा तुम्ही कधीच घेतला नसेल. तेव्हा तिथून एक बाई जात होती आणि रबडी चहा म्हणून ऐकते. हे रबडी चाय म्हणून काय आहे? अरे दीदी, हा जॉलीचा रबडी चहा आहे. एकदा घेऊन तरी बघा. दे बरं बघू तुझी रबडी चहा कशी लागते. जॉली चहा बनवून त्या बाईला देतो. ती बाई त्या रबडी चहाला पिते आणि बोलते, अरे ह्याआधी तर मी इतकी चांगली चहा कधीच नाही पिली. हा तर खूप चांगला चहा आहे. जॉली भाऊ, आणखीन एक चहा देणार आहे? आत्ता देतो. हळूहळू जॉलीचा चहा पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जातो. जॉली आपल्या आईचा इलाज सुद्धा करून देतो. जॉली गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनतो, फक्त आणि फक्त चहा विकून. आणि दुसरीकडे त्याचे मित्र सम्राट आणि जिग्नेश ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या दोघांची कंपनी कंगाल होऊन जाते, ज्यामुळे त्या दोघांना नोकरीमधून काढून दिलं जातं आणि ते दोघे जण परत आपल्या घरी येतात. गावी आल्यानंतर ते दोघे एका दुसऱ्याला बोलतात, यार, माझं तर खूप मोठं नुकसान झालं. आता आपल्याला काम कोण देणार? किती मेहनतीनंतर हे काम मिळालं होतं. सगळी मेहनत पाण्यात गेली. चल जाऊया, त्या गरीब जॉलीकडे चहा प्यायला जाऊ. त्याची ती हालत बघून थोडं आपल्याला तरी चांगलं वाटेल. सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या दुकानावर जातात. तिथं पोचतानाच ते बघतात की जॉलीची दुकान आता मोठी झाली आहे. दोघे जण आश्चर्याने तिथं बघतात आणि जॉलीकडे जवळ जाऊन बोलतात, अरे जॉली, तुझ्या चहाचं दुकान तर खूपच मोठं झालं यार. खरं खरं सांग, कुठून एवढे पैसे आले तुझ्याकडे? असे प्रश्न मला का विचारत आहात? तुला काय वाटत आहे की चहा विकून विकून कुठला माणूस काही श्रीमंत नाही होऊ शकत? ह्या सगळ्या गोष्टी मी चहा विकूनच कमवल्या आहेत. सम्राट आणि जिग्नेशच्या मनामध्ये जॉलीची दौलत शौहरत बघून ईर्ष्या होते. जॉली त्यांना रबडीची चहा पाजवतो. दोघे जण रबडी चहा पितात. पितानाच सम्राट जॉलीला बोलतो, जॉली, हा रबडी चहा मी कधीच नाही पिलाय आणि मी हे खूपच विश्वासाने सांगू शकतो की याच्यापेक्षा चांगली चहा मी अख्ख्या जगात नाही पिली आहे. खरं बोलला, ह्याचा चहा पिल्यानंतर एकदम असं मनातून सुख मिळालं. आता आम्ही तुझे तर खूप जुने मित्र आहोत. आम्हाला तरी सांग की तू हा रबडी चहा बनवतो तरी कसा? जॉली त्या दोघांना जादुई गाईच्या बद्दल सांगतो. सम्राट आणि जिग्नेश रबडी चहा पिऊन आपापल्या घरी जातात आणि मध्येच थांबून दोघे जण एका दुसऱ्याला बोलतात, ऐक सम्राट, लक्ष देऊन. माहिती नाही की आपल्याला पुढे काही जॉब मिळेल की नाही. यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. जसं की तू ऐकलं की त्याच्याकडे काही जादुई गाय आहे. आपल्याला तिला चोरावं लागेल. नेकी आणि पूछपूछ, माझ्या मनात सुद्धा हेच येत होतं. मी तर या गोष्टीला कधी सहनच नाही करू शकत की 10वी पासवाला आपल्या पुढे निघून जाईल. जशीच रात्र होईल आपण त्या गायीच्या तबेल्यात जाऊन त्याच्या गायीला चोरून घेऊया. दोघे जण त्या गायीला चोरण्याची योजना बनवतात. रात्र होऊन जाते आणि सम्राट आणि जिग्नेश दोघे जण जॉलीच्या गायीच्या गोट्यामध्ये जातात, जिथे ती जादुई गाय झोपत होती. ते बघ, तीच आहे ती जादूची गाय जी रबडी सारखं दूध देते. जिग्नेश पुढे जातो आणि गायीची बांधलेली दोरी उचलतो आणि गायीला बाहेर घेऊन जातो. तेव्हा गायीची झोप मोडते आणि ती त्या दोघांना बघून बोलते, तुम्हा दोघांची हिम्मत कशी झाली मला चोरी करण्याची? दोघे जण आश्चर्यचकित होतात. तू तर बोलत आहेस. हे कसं होऊ शकतं? पतंग हव्यामध्ये उडते
पण त्याची डोर जमिनीवर राहणाऱ्या माणसाच्या हातावर असते. जेव्हा त्या माणसाच्या हातातून ती डोर सुटते तर ती पतंग आकाशामध्ये इकडे तिकडे जायला लागते आणि खाली येऊन पडते. तुम्ही दोघे त्या बिडोल पतंगासारखे आहात आणि जॉली तो आहे ज्याची डोर जमिनीपासून जुडलेली आहे. आम्हाला माफ करा. आम्हाला दोघांना आमच्या नोकरीवरून काढून टाकलंय. त्यामुळेच आम्ही इथे तुला चोरायला आलो होतो. आम्ही विचार केला की तुला चोरून आम्ही आमची स्वतःची रबडी चहाची दुकान चालू करणार. मला माफ करा गायजी. ती लोक जेव्हा बोलत होते तेव्हा मागून जॉली येतो आणि त्यांना बोलतो, मी तुम्हा दोघांची पूर्ण गोष्ट ऐकलीये. जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलंय तर ही गोष्ट तुम्ही दोघांनी मला का नाही सांगितली? लक्ष देऊन ऐका माझी गोष्ट. मित्र आपला कितीही मोठा झाला ना तरी तो मित्रच असतो आपला. समजलं सम्राट आणि जिग्नेश? मला माफ कर जॉली की आम्ही तुला एकदम खाली दाखवलं. आमच्याकडे काही काम नाहीये. आमची काहीतरी मदत कर जॉली. एवढीच गोष्ट आहे ना. चला उद्यापासून तुम्ही माझ्या दुकानावरती या. जॉली सम्राट आणि जिग्नेशला आपल्या कामावर ठेवतो आणि दोघांना त्यांच्या शहरच्या कंपनीपासून दुप्पट पगार देतो. शिमरानगड नावाचं एक गाव होतं जिथे समीर नावाचा एक माणूस समोसा विकून आपला गुजारा करायचा. एकदम समीरच्या दुकानाच्या समोर सुयोग नावाचा एक माणूस पाणीपुरी विकायचा. अजून तुमची पाणीपुरीची दुकान कशी चालू आहे? आजकाल लवकर लोक दिसत नाहीयेत तुमच्या पाणीपुरीच्या दुकानावर. बहुतेक लोक माझ्या दुकानावरती समोसा खाण्यामध्ये व्यस्त आहेत. भाऊ समीर, तुझं दुकान तर माझ्याच समोर आहे, तर तुझ्या दुकानावर सुद्धा मला लोक दिसत नाहीयेत. तर लोक गेले कुठे? बहुतेक तुझे समोसे खाऊन त्यांचं पोट दुखत असेल. दोघे जण आपापल्या रस्त्यावर निघून जातात. काही दिवस निघून जातात आणि शहरमधून पूनम नावाची एक महिला गावामध्ये येते. पूनमच्या गावामध्ये आल्यापासून लोक ना तर सुयोगची पाणीपुरी खायला लागतात आणि ना समीरचे समोसे. एक दिवस दोघांचे रस्ते परत टकरावतात. भाऊ सुयोग, तुझा धंदा कसा चालू आहे? आता काय सांगू समीर, कोणी पाणीपुरी खायला येतच नाहीये. धंदा एकाच वेळेमध्ये एवढा खाली कसा चालला गेला काहीच कळून येत नाहीये. असेच काही हाल माझे पण आहेत सुयोग भाई. मी ऐकलंय की कोणी पूनम नावाची महिला या गावामध्ये आली आहे. तिनं काहीतरी नवीन खाण्याचा पदार्थ चालू केलाय. चला मग जाऊन बघून येऊया. समीर आणि सुयोग दोघे जण पूनमच्या दुकानावर जातात आणि बघतात की पूनम एक गोल मिठाईसारख्या व्यंजनला विकत होती. पूनमजी, ही तुम्ही गोल गोल खाण्याची कुठली गोष्ट विकत आहात? ह्याला मोमोज म्हणतात. खास ह्याला मी शहरमधून शिकून आली आहे आणि जेव्हापासून इथे दुकान उघडलं आहे सगळे गाववाले फक्त माझ्याकडे चांगले मोमोज खाण्यासाठी येत आहेत. आता ह्या गावामध्ये कोणी पण समोसे आणि पाणीपुरी खायचे इच्छुकच नाहीयेत. तू अजून इथे नवीन आहेस या गावामध्ये. हे मोमोजचं दुकान गावामधून बंद करून टाक. तुझ्या मोमोजमुळे कोणीच माणूस पाणीपुरी खायला नाही येत आहे. बरोबर बोलला. आणि या मोमोजमुळे माझ्या दुकानावर सुद्धा कोणी समोसे खायला येत नाहीये. मी तर मोमोज विकायचं बंद नाही करणार. तुम्हा दोघांना जे करायचंय ते करा. आता चला निघा, मला मोमोज विकायचे आहेत. आले मोठे मला धमकवायला. समीर आणि सुयोग तिथून निघून जातात आणि रस्त्यामध्ये थांबून एका दुसऱ्याला बोलायला लागतात. माझ्याकडे एक शक्कल आहे. जशा प्रकारे ही पूनम शहरामधून मोमोज बनायला शिकून आली आहे, अशाच प्रकारे आपण दोघं सुद्धा शहरात जाऊन काहीतरी शिकून येऊया. करून या पूनमला मजा चखवण्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल. काय म्हणतोस? हो, मी तुझी साथ देईल. समीर आणि सुयोग शहरकडे निघून जातात आणि रस्त्यामध्ये त्यांना जंगलाचा रस्ता भेटतो. जेव्हा त्या जंगलाच्या रस्त्याने जातच होते तेव्हा समीरचा पाय तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. अरे समीर, तू कुठे पडलास भाऊ? हा खड्डा इथे कुठून आला? पक्का कोणीतरी शिकारीने हा खड्डा एखाद्या जनावरासाठी करून ठेवला असेल. तेव्हा त्या खड्ड्यामधून समीर सुयोगला आवाज लावतो. सुयोग, खाली आहे. हे बघ, इथे तर एक वेगळंच जग आहे. तो बघतो की खड्ड्याच्या आत एक वेगळीच दुनिया होती जिथे दूर दूर पर्यंत
एक वेगळ्या चमकणाऱ्या बटाट्यांची शेत होती. दोघेजण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होऊन जातात. तेव्हा तिथे एक साधू येतो. तुम्ही दोघे इथे काय करत आहात बेटा? जी, आम्ही शहराकडे चाललो होतो, तेव्हाच आम्ही या खड्ड्यामध्ये पडलो. जेव्हा मी खाली आलो तेव्हा इथे बघितलं तर इथं वेगळेच जग बसलेलं आहे आणि दूरदूरपर्यंत बटाट्याची शेती आहे. हे काही साधारण बटाटे नाही आहेत. हे बटाटे इच्छा पूर्ण करतात. जर असं आहे तर एक बटाटा मला पण खायला द्या ना. माझी पण काहीतरी इच्छा आहे. मला माझी पाणीपुरीची दुकान माझ्या गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध पाहिजे आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे. माझ्या समोस्याचं दुकान पूर्ण गावामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असायला पाहिजे, त्या मोमोजवालीपेक्षा सुद्धा जास्त. पण मी तुमच्या दोघांची ही इच्छा पूर्ण नाही करू शकत. तुम्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल खूप ईर्ष्या आहे. मी तुम्हा दोघांना हा बटाटा तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही आपापल्या अहंकाराला संपवून सोबत मिळून काम करायला चालू कराल. दोघे जण एका दुसऱ्याला बघत राहतात आणि मग एकत्र काम करण्यासाठी तयार पण होतात. साधू त्या दोघांना एक बटाट्याचे 2 तुकडे करून देतो. आता अर्धा बटाटा तू खा आणि अर्धा बटाटा तू खा आणि एक साथ तुमच्या इच्छेला मागा. आम्ही या गावामध्ये सगळ्यात चांगला आणि प्रसिद्ध पाणीपुरी आणि समोसा विकू इच्छितो. त्या बटाट्याला आपली इच्छा सांगल्यानंतर ते दोघे जण परत त्याच जंगलामध्ये पोहोचतात आणि दोघे जण आपल्या दुकानावर परत येतात. तेव्हा त्यांना समीर आणि सुयोगच्या दुकानांच्या मधोमधी एक बटाट्याचं झाड दिसतं. हे बटाटे झाडावरती कस काय उगत आहेत? आपल्या कालच्या इच्छेचं फळ हे बटाट्याचं झाड आहे. चला यामधले बटाटे तोडू. मी याचे समोसे बनवेल आणि तू त्या समोस्यामध्ये पाणीपुरीचं तिखट आणि मीठ पाणी टाकून खाऊ घालायला चालू करू. समीर झाडांच्या बटाट्यांनी समोसे बनवायला लागला आणि सुयोग पाणीपुरीची तयारी करायला लागला. जेव्हा सगळं काही तयार झालं तर तेव्हा ते दोघे जण आपल्या समोसा पाणीपुरीला विकायला सुरुवात करतात. दोघे जण एकाच दुकानामध्ये काम करतात. या या, समोसा पाणीपुरीचा स्वाद घ्या. जर विश्वास नसेल तर स्वतः खाऊन बघा. तेव्हा तिथून एक बाई जात होती. समोसा पाणीपुरी, हे तर मी पहिली वेळाच ऐकलंय. जरा एक प्लेट खाडवा ना. सुयोग समोसाला घेऊन त्यामध्ये खड्डा करून त्यामध्ये गोड आणि तिखट पाणी घालून त्या बाईला एका प्लेट समोसा पाणीपुरी म्हणून देतो. जसंच ती बाई त्या समोसा पाणीपुरीला खाते तिचा चेहरा एकदम खिलून उठतो आणि ती बोलते, मी ह्या आधी आपल्या जीवनामध्ये इतका चांगलं काहीच नाही खाल्लं. हे तर खूप जास्त स्वादिष्ट आहे. दादा, आणखीन 2 प्लेट द्या ना आणि 10 प्लेट घरासाठी पण पॅक करून द्या. हो, आत्ता देतो. हळूहळू पूर्ण गावामध्ये समीर आणि सुयोगची पाणीपुरीची गोष्टी व्हायला लागल्या आणि पूर्ण गाव समोसा पाणीपुरीचा दिवाना झाला होता. ते फक्त शिमरानगडमध्ये नाही पण दुसऱ्या गावांमध्ये पण प्रसिद्ध झाले होते. पण त्यांचा उगणारा सूर्य आणखीन कोणाला तर बोचत होता. आता लोकांना काय झालंय? माझ्या दुकानावर आजकाल कोण येतच नाही. कोणाला मोमोज खायचेच नाहीयेत. सगळ्यांना ते समोसा पाणीपुरी खायची आहे. पण हे समोसा पाणीपुरी काय विचित्रच आहे. पूनम स्वतःला काहीतरी बोलतच होती की तेव्हा सूरज दलाल येतो. काय झालं पूनमजी? मोमोज नाही विकत आहेत म्हणून तर परेशान नाहीये ना? मी का नाही परेशान होऊ? इतकी मेहनत करून शहर जाऊन मी मोमोज बनवायचे शिकून आले होते. मला तर काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझं घेण्याचं देणं होऊन जाईल. मला माहितीये की त्यांची दुखती रग काय आहे. काय आहे मला सांगा. आणि तुम्हाला कसं माहित? सगळं सांगतो. धीरज ठेवा थोडी. तुमची मदत नक्की करेल, पण तुम्हाला मी जी सांगेल ती रक्कम द्यावी लागेल. ठीक आहे बाबा. सूरज पूनमला बटाट्यांच्या झाडांबद्दल सांगतो आणि त्याच्याबरोबर मिळून समीर आणि सुयोगच्या समोसा पाणीपुरीला गावामधून हकलून काढण्याची योजना बनवतो. रात्री होऊन जाते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून आपापल्या घरी जायला लागतात. त्यांच्या गेल्यानंतर तिथे पूनम आणि सूरज येतात. हे बघा, मी याच झाडाची गोष्ट करत आहे.
हे तेच झाड आहे जे अचानक एकाच दिवसामध्ये उगलं. याच झाडाचे बटाटे तोडून ते समोसे पाणीपुरी बनवून विकतायत. मी कधी पण बटाटे देणाऱ्या झाडाबद्दल नाही ऐकलं होतं. ह्यामध्ये नक्कीच काहीतरी जादू असणार. आज तर ह्याला मी जाळून राख करून टाकते. मग बघते हे लोक कसे समोसा पाणीपुरी बनवतात. दोघेजण मिळून त्या झाडाला कापायला लागतात आणि दोघेजण खूप वेळानंतर दमून जातात. पूनमजी, मी तर म्हणत आहे बाकीचे झाडं उद्या कापूया. सकाळ होणार आहे. कोणी जर बघितलं ना तर लेण्याचे देणे पडतील आपल्याला. तू बरोबर बोलत आहेस. चला इथून निघून जाऊया. उद्या आपलं काम पूर्ण करूया. दोघेजण तिथून निघून जातात. जसं सूर्य उगायला लागतो, समीर आणि सुयोग दोघेजण आपल्या दुकानाला उघडायला येतात आणि बघतात की झाड अर्ध कटलेलं आहे. आणि जसंच सूर्याची किरण त्या झाडावर पडतात, झाड परत बरोबर होऊन जातं. तुम्ही बघितलं जे मी बघितलं? हो, मी बघितलं कशा प्रकारे हे झाड आपल्या आपच ठीक झालं. पण या झाडाला कापलं कोणी होतं? ते दोघेजण आपली दुकान उघडतात आणि समोसा पाणीपुरी विकायला सुरुवात करतात. दिवस संपतो आणि रात्र होते. समीर आणि सुयोग दुकान बंद करून घरी जातात. रात्रीच्या अंधारात पूनम आणि सूरज परत त्या झाडाच्या जवळ येतात. अरे, हे झाड तर आम्ही अर्ध कापलेले होतं. हे बरोबर कसं झालं? आता परत आपल्याला त्याला पूर्ण कापावं लागेल. तुम्ही चिंतित नका हो पूनमजी. माझ्याकडे दुसरी योजना सुद्धा आहे. पण या झाडाला आग लावून टाकू. राहील बाज ना राहील बासुरी. पूनम आणि सूरज का लाकडावर मशाल जाळतात आणि जसंच सूरज झाडाला जाळायला जातो, झाडांची जडे दोघं पूनम आणि सूरजला आपल्या आत समावते. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा समीर आणि सुयोग तिथे येतात तर ते बघतात की तिथे आता 3 झाडं उगलेली आहेत. कमाल आहे. आतापर्यंत तर एकच झाड होतं, आता 3 झाले.